नमस्कार. चला, आज आपण थेट इतिहासात जाऊया, एका अशा काळात जिथे आपला भारत देश एका मोठ्या बदलातून जात होता. हो, आपण बोलतोय 19व्या शतकाबद्दल, ज्याला आपण भारताचं प्रबोधन पर्व म्हणतो. पण समाज बदलणं इतकं सोपं असतं का? एका समाजाला बदलायला नेमकं काय लागतं? या प्रश्नाचं उत्तर शोधतानाच आपल्याला त्या संपूर्ण युगाची आव्हानं आणि बदलाची जबरदस्त कहाणी कळेल. तर विचार करा, 19व्या शतकातला भारत नेमका कसा होता? समाज अंधश्रद्धेच्या गर्दीत अडकलेला होता. जातीभेदाच्या भिंती खूप उंच होत्या आणि स्त्रिया, त्यांना तर शिक्षण आणि सन्मानाचं आयुष्य जगण्याचा हक्कच नाकारला जात होता. सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या कितीतरी जाचक रूढी होत्या. पण याच अंधारात काही जण बदलाची मशाल घेऊन उभे राहिले. आणि या बदलाची सुरुवात कुठून झाली असेल? तर समाजाच्या अर्ध्या भागाला, म्हणजे स्त्रियांना, त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या लढ्यापासून. हाच या प्रबोधनाचा खरा पाया होता. आता ही टाईमलाईन बघा. 1828, 1848, 1867. ही फक्त वर्ष नाहीत, तर बदलाचे एक एक मैलाचे दगड आहेत. यावरून आपल्याला एक कल्पना येते की हे जे बदलाचं वारं होतं ना, ते कसं हळूहळू पण अगदी ठामपणे संपूर्ण देशभरात पसरत होतं. हा तक्ता बघा. हा म्हणजे जणू त्या काळातला आरसाच आहे. एका बाजूला काय दिसतंय? सतीप्रथा, बालविवाह, विधवांना पुनर्विवाहाला विरोध, म्हणजे जुन्या जाचक प्रथा. आणि दुसऱ्या बाजूला त्यालाच दिलेलं एक सडेतोड उत्तर. हा फक्त दोन विचारांमधला फरक नव्हता, हा जुन्या आणि नव्या भारतामधला संघर्ष होता. आणि या संघर्षातलं एक मोठं नाव म्हणजे राजा राममोहन रॉय. त्यांना आधुनिक भारताचे जनक का म्हणतात ते इथे कळतं. त्यांनी सतीप्रथेसारख्या अमानुष रूढीविरोधात अक्षरशः रान पेटवलं आणि त्यांच्या या लढ्याला यश आलं. गव्हर्नर लॉर्ड बेंटिंकला सतीप्रथा बंदीचा कायदा करावाच लागला. आत्ता स्क्रीनवर बघा. फक्त एक आकडा दिसतोय. एक. पण हा साधासुद्धा आकडा नाहीये. या एका आकड्यात एका क्रांतीची सुरुवात दडलेली आहे. एका नव्या युगाचा पाया आहे हा. ही क्रांती होती स्त्री शिक्षणाची. 1848 साली ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. विचार करा, ज्या काळात मुलींनी शाळेत जाणं म्हणजे पाप समजलं जायचं, त्या काळात हे पाऊल उचलणं किती मोठं धाडसाचं आणि किती क्रांतिकारी काम असेल. फुले दाम्पत्याने ही जी शिक्षणाची ज्योत पेटवली होती, ती पुढे अनेकांनी तेवत ठेवली. पंडिता रमाबाई, त्यांनी शारदा सदन सुरू केलं विधवा आणि निराधार स्त्रियांसाठी. त्यांना फक्त आसरा नाही दिला, तर शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. मग आले महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांनी तर कमालच केली. स्त्रियांसाठी पहिलं महिला विद्यापीठ सुरू करून उच्च शिक्षणाची दारं सताळ उघडली. रमाबाई रानडेंनी सेवा सदनमधून स्त्रियांना नर्सिंगसारखं प्रशिक्षण दिलं. तर ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहून थेट पुरुषी मानसिकतेवरच हल्ला चढवला. हे सगळे या बदलाचे आधारस्तंभ होते. तर एकीकडे स्त्री शिक्षणाचा आणि त्यांच्या हक्कांचा लढा सुरू होताच, पण यासोबतच आणखी एक मोठी लढाई लढली जात होती. ही लढाई होती समाजाला पोखरणाऱ्या जातीय व्यवस्थेविरोधात. चला बघूया हा लढा कसा लढला गेला. इथे आपल्याला पुन्हा एकदा राजा राममोहन रॉय यांचंच नाव दिसतं. त्यांनी 1828 मध्ये बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांचा मुद्दा साधा होता. देव एकच आहे, मग समाजात एवढे भेद का? त्यांनी मूर्तीपूजा आणि सतीप्रथेसारख्या रूढींना धर्मात काही आधार नाही हे लोकांना पटवून दिलं. बंगालमध्ये सुरू झालेलं हे बदलाचं वारं मुंबईपर्यंत येऊन पोचलं. इथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग आणि न्यायमूर्ती रानडे यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे फक्त भाषणं किंवा चर्चा करून थांबले नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अनाथालयं सुरू केली, कामगारांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. म्हणजे खरा ऑन ग्राउंड बदल. पण जातीय व्यवस्थेवर सगळ्यात मोठा आणि थेट प्रहार केला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी. त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज हा याच कामासाठी होता, सत्य शोधण्यासाठी. त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाला आणि पुरोहितशाहीला उघड आवाहन दिलं. गुलामगिरीसारख्या त्यांच्या पुस्तकांनी तर बहुजन समाजात अक्षरशः क्रांती घडवली. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी जागं केलं. आता बघा, एकीकडे समाजात बदल होत होते, पण त्याचबरोबर धर्माच्या आतही एक मोठं मंथन सुरू होतं. लोक धर्माकडे आता एका नव्या, तर्कशुद्ध आणि मानवतावादी नजरेने पाहू लागले होते. ह्याचंच एक मोठं उदाहरण म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज.
त्यांचा नारा होता वेदांकडे परत चला. त्यांचं म्हणणं खूप सोपं होतं की आपल्या मूळ वेदांमध्ये जातीय भेद किंवा स्त्री-पुरुष असमानता असं काहीच नव्हतं. हे सगळं नंतर आलेलं आहे. त्यामुळे आपण त्या मूळ शुद्ध विचारांकडे परत जायला हवं. आणि मग या वैचारिक आकाशात एका तेजस्वी ताऱ्याचा उदय झाला, स्वामी विवेकानंद. त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि एक साधा, सोपा पण अत्यंत शक्तिशाली मंत्र दिला: मानवसेवा हीच ईश्वरसेवा. देवळात बसून पूजा करण्यापेक्षा भुकेल्याला अन्न द्या, आजारी माणसाची सेवा करा. त्यांच्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाची कीर्ती जगभर पसरली. पण हे जे बदलाचे वारे वाहत होते ते फक्त हिंदू समाजापुरतेच होते का? नाही, अजिबात नाही. ही प्रबोधनाची लाट इतर समाजांमध्येही पोहोचली आणि तिथेही सुधारणेचं काम सुरू झालं. मुस्लिम समाजात बघा, सर सय्यद अहमद खान यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. त्यांनी आधुनिक, वैज्ञानिक शिक्षणाचा पुरस्कार केला, कारण त्यांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय प्रगती नाही. त्यांनी सुरू केलेलं मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज हेच पुढे प्रसिद्ध अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी बनलं. त्याचप्रमाणे शीख समाजातही सिंहसभेने धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचं मोठं काम केलं. बरं, इतके सगळे प्रयत्न झाले, एवढा संघर्ष झाला, पण याचा शेवट काय झाला? या सगळ्या प्रबोधन पर्वाने आपल्याला वारसात काय दिलं? याचा परिणाम फक्त काही सामाजिक रूढी बदलण्यापुरता मर्यादित नव्हता. या सामाजिक प्रबोधनाने संपूर्ण भारतात एका नव्या बौद्धिक आणि सांस्कृतिक युगाचा पाया घातला. हे होतं भारताचं स्वतःचं रेनेसॅन्स, एक पुनरुज्जीवन. आणि याचे परिणाम बघा. साहित्याच्या क्षेत्रात रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल मिळालं, विज्ञानात सी.व्ही. रमण याला नोबेल मिळालं. ही त्याच बौद्धिक जागृतीची फळं होती. पण सगळ्यात महत्त्वाचं काय झालं असेल तर या सगळ्या सुधारणांमुळे लोकांच्या मनात आपण एक आहोत, आपण भारतीय आहोत, ही भावना अधिक घट्ट झाली. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय चेतना जागी झाली. तर जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. 19व्या शतकातल्या समाजसुधारकांनी ज्या समस्यांविरोधात आवाज उठवला होता, जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, अंधश्रद्धा, यापैकी कोणत्या समस्या आजही आपल्या समाजात आहेत? त्यांचे विचार आणि त्यांचे लढे आजही तितकेच महत्त्वाचे वाटतात, नाही का?